महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झालीय। आम्ही जो उठाव केला त्याचं हे फळ आम्हाला मिळत असेल तर आमच्या सोबत कूटनीती सुरू आहे। काही जणांनी शिवसेना कशी संपेल याचं टेंडर घेतलं आहे। आज आमची वारी आहे, उद्या इतरांची असेल। ही विधानं आहेत शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांची। एका मंत्र्याने स्वतःच्या मित्रपक्षावर इतक्या उघडपणे नाराजी व्यक्त करणं हे साधं प्रकरण नाही। त्यामुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय। भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात सर्व काही आलबेल आहे का? आणि दुसरा प्रश्न, ठाकरे गटाकडून आलेल्या मातोश्रीवर या संदेशामुळे पुन्हा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे का? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नेमकं प्रकरण काय आहे? विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून आपल्या मुलाला म्हणजेच समीर सत्तार यांना उमेदवारी मिळावी यासाठी अब्दुल सत्तार आग्रही होते। मात्र जागा वाटपात ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली। भाजपाने या जागेवर सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली। यानंतर नाराज झालेल्या समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर अब्दुल सत्तार यांची नाराजी उघडपणे समोर आली। सत्तारांनी थेट आरोप केला की स्थानिक पातळीवर शिवसेनेला कमकुवत करण्याचं काम सुरू आहे। ग्रामपंचायत गेली, जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली, आता उरलं काय असा सवालही त्यांनी केला। फक्त उमेदवारीचा प्रश्न आहे का? राजकीय विश्लेषकांच्या मते हा प्रश्न फक्त एका उमेदवारीचा नाही। सत्तारांचा आरोप आहे की नव्या सरकारमध्ये सिल्लोड मतदारसंघाला पुरेसा निधी मिळालेला नाही। त्यांचं म्हणणं आहे की शेकडो कोटींच्या निधीच्या घोषणा झाल्या पण सिल्लोडला अपेक्षित विकास निधी मिळाला नाही। म्हणजेच नाराजी केवळ मुलाच्या उमेदवारीवर नाही तर राजकीय अस्तित्व आणि स्थानिक ताकद कमी होत असल्याच्या भावनेवर आधारित आहे। सातारा, ठाणे आणि कोकणातही तोच संघर्ष। महत्वाची बाब म्हणजे हा वाद फक्त संभाजीनगर पुरता मर्यादित नाही। साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले। वाद इतका वाढला की धक्काबुक्की पर्यंत परिस्थिती गेली। यानंतर मंत्री उदय सामंत यांनीही पक्षाच्या वाढीमध्ये अडथळे आणणाऱ्यांना इशारा दिला। ठाण्यात देखील भाजप आणि शिवसेना यांच्यात जागांवरून संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे। नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि ठाणे परिसरात दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते अनेकदा एकमेकांविरोधात भूमिका घेताना दिसतात। तर कोकणात भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदारांनी राष्ट्रवादी आणि भाजप मिळून शिवसेनेला साईडलाईन करत असल्याची भावना व्यक्त केली आहे। म्हणजेच संघर्ष फक्त एका जिल्ह्यापुरता नाही तर राज्यातील अनेक भागांमध्ये दिसतो आहे। मातोश्रीवरून आलेला संदेश। याच काळात ठाकरे गटाकडून आलेली काही विधानं चर्चेचा विषय ठरली। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात असं म्हटलं। तर संजय राऊत यांनी आणखी मोठं विधान केलं। ते म्हणाले, ज्यांना वाटत असेल की त्यांच्याकडून चूक झाली आहे त्यांनी मातोश्रीवर यावं। या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले। ठाकरे गट शिंदे गटातील नाराज नेत्यांना परतीचा मार्ग दाखवत आहे का की हा फक्त राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे। मग खरोखर राजकीय भूकंप होणार का? आता सर्वात महत्वाचा प्रश्न, भाजप आणि शिंदे यांची शिवसेना वेगळी होऊ शकते का? सध्याचं वास्तव पाहिलं तर त्याची शक्यता कमी दिसते। कारण राज्यात आणि केंद्रात सत्तेची समीकरणं महायुतीवर आधारित आहेत। दोन्ही पक्षांना एकमेकांची राजकीय गरज आहे। मात्र दुसरीकडे स्थानिक पातळीवरील संघर्ष, जागा वाटपातील नाराजी आणि वाढत चाललेला अविश्वास याकडे दुर्लक्षही करता येणार नाही। अब्दुल सत्तार यांची नाराजी ही केवळ एका नेत्याची नाराजी आहे की शिवसेनेतील अनेक आमदारांच्या मनातली भावना आहे? हा प्रश्न पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होईल। सध्या तरी भाजप आणि शिंदे गट वेगळे होणार असल्याचा कोणताही अधिकृत संकेत नाही। तसंच ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येणार असल्याचंही कोणतंही ठोस चित्र दिसत नाही। मात्र अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा घडलेल्या आहेत। त्यामुळे पुढील काही महिन्यात काय घडतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं?
भाजप आणि शिंदे यांची शिवसेना वेगळी होऊ शकते का, की हा फक्त नाराजीचा तात्पुरता उद्रेक आहे? आणि सर्वात महत्वाचं, ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येऊ शकतात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.